सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। देशभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला पोळ्याचा सण यंदा मूर्तिजापूरमधील शेतकऱ्यांनी साजरा केला नाही। उलट क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली त्यांनी तहसील कार्यालयासमोर काळा बैलपोळा आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधलं। शेतकऱ्यांनी पारंपरिक सण साजरा करण्याऐवजी आंदोलन करत त्यांच्या आर्थिक अडचणी आणि मागण्या सरकार समोर मांडल्या। 22 ऑगस्ट 2025 रोजी आंदोलन पार पडले। या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी बैलपोळा हा सण काळा पोळा म्हणून साजरा केला। या प्रतिकात्मक आंदोलनातून त्यांनी सरकारकडे त्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या: संपूर्ण कर्जमाफी, देशातील सर्व शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करावे, ओला दुष्काळ जाहीर करा, राज्यातील ओला दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टरी 50,000 रुपयांची मदत तात्काळ जाहीर करावी, पीक विमा योजनेचे नियम पूर्ववत करा, सरकारने रद्द केलेले पीक विमा योजनेचे जुने नियम रब्बी 2025 पर्यंत पुन्हा लागू करावे, थकीत पीक विम्याची रक्कम द्या, 2022 ते 2024 या काळातील थकीत असलेली पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, योग्य भाव द्या, सोयाबीन आणि हरभरा या पिकांना प्रति क्विंटल 8,000 रुपये भाव द्यावा। सणाच्या दिवशीही शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत असल्याने त्यांच्यातील असंतोष स्पष्टपणे दिसून येतोय। या आंदोलनाने सरकारवर दबाव वाढला असून शेतकरी त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केलाय। या गंभीर परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। दीपक थोरात, महाराष्ट्र टुडे, 24 न्यूज, मूर्तिजापूर। शेतकऱ्याचा आणि बैलांचा काळा सण म्हणून आज आम्ही इथे साजरा करणार आहे। जो शेतकरी आणि बैल वर्षभर आपल्या सवंगड्यासोबत शेतकऱ्यासोबत राबतो की आपल्या शेतकरी बापाला पीक हो आणि भरघोस उत्पन्न हो, परंतु या शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आज शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे। आज महाराष्ट्रात दर दिवसाला 8 शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे। आता सध्याच 2 दिवसा अगोदर एका शेतकऱ्याने व्हिडिओ क्लिप बनवून त्यांचं नाव बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी अहिल्यानगरमध्ये व्हिडिओ क्लिप बनवून महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ आत्महत्या केली। आज शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे। त्याला शासन जसं मारत आहे तसाच निसर्ग सुद्धा मारत आहे। नेमकं आता तुमचं जे धरणे आहे आणि काळा पोळा साजरा कशासाठी, काय कारण असं आहे की हा आमचा प्रामुख्याने शेतकऱ्याचा सण असून सुद्धा शेतकऱ्याच्या विरोधी धोरणामुळे हा काळा सण आम्ही साजरा करत आहोत। आणि आमची जे मागणी विधानसभा निवडणुकीत शासनाने सांगितलं होतं की आमचे शासन आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू, या आशेवर सर्व शेतकरी असताना अजूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे। तसेच 2-4 दिवसापूर्वी ढगफुटी सदृश्य पाऊस अख्ख्या महाराष्ट्रात झाला, तरीसुद्धा शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करून हेक्टरी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करावा। आज शासनाचा शेतकऱ्यासोबत राहण्याची खूप आवश्यकता आहे, कारण की शेतकरी आधीच नैसर्गिक संकटाने ढळून गेलेला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.